तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तालोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख
झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव तो हा माधव बहुता सुकृताची जोडी म्हणे विठ्ठली आवडी तो हा तो हा माधव तो हा माधव स्रोताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा सर्व सुखाचे आगर पापर कुमा देवी माधव बलवा तो हा रामकृष्ण गंगा आली आमावरे गंगा आली गंगा आली आमावरे गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजिरे 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 करीन आंघोळी पुढे चरण रज धुळी करीन होळी पुढे चरण रज धुळी आई ती तीर्थावळी पर्व काळ सकळ येते तीर्थावळी पर्वताळ सकळ येते तीर्थावळी पर्वताळ सकळ पाप फळाले जळाले पाप फळाले जळाले भव दुःख दुरावले 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 करीन आंघोळी पुढे चरण रज धुळे आई ती तीर्थावळी पर्व काळ सकळ
आली आमावरी गंगा आली आमावरी गंगाली आली आम्हावरी गंगाली आम्हावरी गंगा आली आमावरी गंगा आली आमावरी गंगाली आम्हावरी हा गंगाली आली आम्हावरी संत पाऊले साजरी संत पाऊले साजरी तेथे करीन आंघोळी वा माऊली तेथे करीन आंघोळी संत पाऊल साजिरी संत पाऊल साजिरी साजिरी तेथे करीना आंघोळी तेथे करीना आंघोळी गंगा आली आली आमावरी गंगा गंगाली आम्हावरी गंगाली आम्हावरी आली आम्हावरी संत पाऊले संत पाऊले संत पाऊले साजरी संत पाऊले साजरी तेथे करीन आंघोळी तेथे करीन आंघोळी संत पाऊल संत पाऊल साजिरी तिथे करीना आंघोळी तिथे करीना आंघोळी उडे चरण रज धुळी उडे उडे चरण रज धुळी उडे चरण राज धुळी उडे चरण राज धुळी येती तीर्थावळी परव काळ सकाळ परव काळ वा परव काळ
आली अम्मावरी संत पाऊले साजिरी तेथे करीन आंघोळी उडे चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ पाप पळाले जळाले भव दुःख दुरावले तेथे करीन आंघोळी उडे चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ तुका म्हणे धन्य झालो संत सागरी नहालो तुका म्हणे धन्य झालो संत सागरी नहालो तेथे करीन आंघोळी उडे चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ विठ्ठला गंगाली अम्मावरी संत पाऊले साजिरी तेथे करीन आंघोळी उडे चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संतपूर प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असो. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय एका तीर्थाच्या रूपकाने किंवा तीर्थाची संतांना उपमा देऊन संत भेटीतला परिणाम संत भेटीतला आनंद व्यक्त करतायत. विठाला परम पावन परमात्म्याच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन
वाटपाडे परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे या सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण या वाळकेवाडीमध्ये जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त सर्वांना सुपरिचित असणारे आपले रवींद्र भाऊ तथा आमचे लहानूभाऊ यांच्या मातोश्री श्रीमती शोभाताई पांडुरंग महाराज वाटपाडे यांनी आपल्या जीवनातला एक महत्त्वाची साधना तीर्थयात्रेची साधना केली. चारीधाम, नर्मदा परिक्रमा, अमरनाथ आदी करून तीर्थाचं दर्शन घेऊन ते आलेले आहेत आणि आपल्याकडे तीर्थाहून आल्यानंतर ते तीर्थ घरी आणायचं असतं आणि त्या तीर्थाचं पूजन करायचं असतं. ज्यालाच गंगा पूजन, माऊंद, मावद असं ज्या विधीला विधान आहे त्या विधीला संपन्न करण्याच्या हेतूने या ठिकाणी हे आयोजन आदरणीय श्रीमती शोभाताई तथा त्यांच्या आशीर्वादाने आमचे रवींद्र भाऊ, लहानू भाऊ, मनीषाताई ज्या नितीनराव जाधव यांना दिलेले आहेत, योगिताताई ज्या रवींद्र भाऊ ठाकरे यांना दिलेले आहेत तथा कार्तिक, धनश्री तथा सर्वच वाटपाडे परिवार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यात कीर्तनाची सेवा करण्याचं सौभाग्य आमच्या वाट्याला, आमच्या परमार्थ पथावर आम्हाला जी आमची काळजी घेणारे, आम्हाला जीव लावणारे, आमचे जीव घेणारे खूप आहेत, पण आम्हाला जीव लावणारी जी माणसं भेटली त्यामध्ये आमचे महेश भाऊ जगताप यांच्या संपर्कातून आमचा लहानूभाऊचा स्नेह तेवढाच वाढला, तेवढाच संपर्क आला आणि त्या संपर्कातून, त्या स्नेहातून या कार्यक्रमाचं आयोजन आहे. ही चिंतन सेवा या कार्यक्रमाचं आयोजन होत असताना, या एकदिवसीय भक्ती उत्सवाचं आयोजन होत असताना मोठं भजन वैभव या गुणीजन मंडळीच्या रूपाने उपस्थित आहे. खरं तर एवढा वारा चालू आहे तरी गरम होतं. त्याचं कारण आहे एवढे फोकस एका जागी असल्यावर गरम होणारच की हो. आज वारकरी संप्रदायामध्ये ज्यांच्याकडे पाहून भजनाची उदाहरणं दिली जातात, एक शिस्तीचं वाजवणं, शिस्तीचं गाणं याचे परिपाठ नवीन पिढीला दिले जातात. अशा नवीन पिढीला आपल्या आचरणातून, आपल्या कलेतून परिपाठ देणारी ही गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये मला गुरुतुल्य असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्ती परायण आमचे पंढरीबुवा आरू अर्थात पंढरीनाथ महाराज, वारकरी गंधर्व ज्यांना म्हटलं जातं असे पंढरीनाथजी महाराज आरू यांची सन्माननीय उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू उभ्या वारकरी संप्रदायात नवे नवे दिल्लीच्या पार मराठ्यांच्याबद्दल सांगितलं जातं, आटके पार ज्यांनी झेंडे लावले त्यांनी गल्लीपासून तर पंतप्रधानापर्यंत सर्वांना आपल्या भजनानं डुलायला लावलं असे आमचे महेशजी महाराज बगोरे. पंतप्रधान सुद्धा त्यांच्या भजनामध्ये, पंतप्रधान माहिती आहेत ना कोण? नरेंद्रजी मोदी यांना सुद्धा जेव्हा ते काळारा मंदिरात आले तेव्हा गुरुजीच्या भजनामध्ये त्यांनी सुद्धा मान डोलवली असे आदरणीय आमचे महेशजी महाराज बगोरे. आदरणीय गुरुजीची उपस्थिती आहे. आमचा आवाज जिथून संपतो तिथून ज्यांचा चालू होतो अशा कणखर आणि मुलुक मैदानी आवाजाचे धनी आदरणीय आमचे हरिभक्ती परायण आदरणीय श्री सदानंदजी महाराज यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. नावाप्रमाणेच स्वराला जे कोमलतेने हाताळतात आणि अत्यंत गोड ज्यांच्या आवाजात गोडवाय गाणं आहे आणि एक वारकरी संप्रदायाच्या शिस्तीची त्यांचा स्वभाव नाही, त्यांची परंपरा आहे आणि ती वंशातून आलेली आहे असे आदरणीय आमचे कोमल महाराज यांची उपस्थिती या ठिकाणी. त्याचप्रमाणे आदरणीय श्री आपल्या भागाचंच नव्हे तर वारकरी संप्रदायाचं एक सेवेधारी भजन वैभव माझे हृदयस्थ हृदयाभिन्न आमचे काशीनाथ महाराज आदरणीय महाराजींची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आपल्या भागाचं वैभव आदरणीय श्री ज्यांनी आपल्या आवाजाने आपल्या एका जरी या भागात जन्माला आले तेवढ्या भागापुरते न राहता उभ्या वारकरी संप्रदायाचे लाडके झालेले आमचे शिवराम महाराज बोराडे यांची उपस्थिती आहे. आम्ही आता तपोवनामध्ये जवळजवळ महिनाभर सेवासोबत केली, पण माझी अडचण सगळ्याला माहितीच आहे. आदरणीय श्री ऋषी महाराज आदरणीय महाराज यांची उपस्थिती आहे. आता मला प्रश्न पडलाय, एकतर कीर्तनाला वेळ कमी आहे, आज आपल्याला सिरीज नाही 2020 आहे. आता कोणाकोणाला न्याय द्यावा आणि कोणाकोणाचं ऐकावं हा जसा प्रश्न आहे तसं मला प्रश्न आहे तसा तुम्हाला सुद्धा आहे. पण एवढ्या वेळात आपण सगळ्यांचं ऐकायचंय, कोणाला फुकट सोडायचं नाही. सगळ्यांचं आपल्याला ऐकायचं आहे, सगळ्यांचं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ही सर्व गुणीजन मंडळी आदरणीय वैकुंठवासी अनिल महाराज जमदाडे यांच्या संस्थेतील
ही सर्व साधक मंडळी. त्याचप्रमाणे मृदंगाचं वैभव नाशिक जिल्ह्यात जरी जन्म झाला तर मगाशी बोलल्याप्रमाणे ज्यांनी आपल्याबरोबर पक्वाज विकसित केला आणि आज एवढी प्रसिद्धी मिळून सुद्धा ज्यांनी आपल्या अंतःकरणातला विद्यार्थी मरू दिला नाही, एवढी विद्यार्थीकडून आपला विद्यार्थी मरू दिला नाही, आमचे विकासजी महाराज बेलूकर, गुंड म्हणत नाही मी विकासजी महाराज बेलूकर, आणि त्यांचं कार्य वेगळ्याच उन्नतीच्या पथावर चालू आहे सध्या. आदरणीय आमचे विकास महाराज, त्यांची उपस्थिती आहे. माझे हृदयाभिन्न, ज्यांच्याबद्दल मी लय बोललो तर स्वतःची स्तुती केल्यासारखं होईल, म्हणून आमचे माऊली महाराज यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. तथा सर्वच तुम्ही श्रोते मंडळी, आमचे आशिष महाराज आहेत, रंगनाथ भाऊ आहेत, सगळीच मंडळी, कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. अभंगाच्या दृष्टीने अगदी नियोजित वेळेमध्ये चिंतन सेवा पूर्णत्वाकडे नेतो. एका मातेने आपली तीर्थयात्रा पूर्ण केलेली आहे आणि मातृभक्त असणारे आमचे रवींद्र भाऊ आणि लहानू भाऊ यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. माणसाने जन्माला आल्यानंतर आवर्जून कराव्या अशा काही गोष्टी शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये माणसानं साधना करावी आणि साध्य मिळवावं. साध्य एकच आहे सगळ्या जीवांचं, तो म्हणजे परमात्मा आहे. साधनं भिन्न भिन्न आहेत. मग ज्याचा उत्तम अधिकार आहे ते सहज अवस्थेमध्ये प्रवृत्त होतो. ज्यांचा मध्यम अधिकार, त्याच्या खालचा अधिकार आहे, ते ध्यानधारणेत प्रवृत्त होतात. त्याच्यापेक्षा ज्यांचा कमी अधिकार आहे ते मूर्तीपूजेमध्ये प्रवृत्त होतात. आणि सर्वांना सेव्य असणारं, याच्यातलं आपल्याला काही जमलं नाही तर ते तीर्थयात्रेमध्ये प्रवृत्त होतात. एक शास्त्रामध्ये श्लोक प्रसिद्ध आहे, उत्तमा सहज अवस्था, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठ मूर्ती पूजाचं तीर्थयात्रा धमाधमा. ही धमातलं आधम साधन आहे. याचा अर्थ साधन आधम आहे असा भाव नाही आहे. त्याचा विचार स्वामी अखंडानंद सरस्वतीने फार गोड केला. मला सांगा, बदाम भारी का शेंगदाणे भारी? बदाम भारी, चला काही अडचण नाही. शेंगदाणे नाही ना भारी? ठीक आहे. फुटाणे भारी का शेंगदाणे भारी? आता बोला की शेंगदाणे भारी. बरं, फुटाणे भारी का ज्वारी भारी? तुम्ही कोण्या मूल्याने विचार करताय? त्या वस्तूच्या वस्तुमूल्याने विचार करताय. पण सेवन गोष्टीनं म्हणजे ग्राहकतेच्या दृष्टीने जर विचार केला तर ज्वारी सगळ्यात भारी. कारण का, बदाम सगळ्याला पचत नाहीत. खाऊन जर पचवले नाही तर काय होतं, माझ्याकडेच पाहिलं पाहिजे असं काही नाहीये. बदाम खायला भेटणं, खाणं महत्वाचं नाही, ते बदाम काय झाले पाहिजे, पचवता आले पाहिजे. म्हणून बदामापेक्षा शेंगदाणे जरा हलके असतील, शेंगदाण्यापेक्षा फुटाणे थोडे हलके असतील, फुटाण्यापेक्षा ज्वारी हलके असेल. पण एक ध्यानात ठेवा, ज्वारी जगाला तारते, ध्यानात ठेवा. गहू ज्वाला जगाला तारतो. सगळे फुटाणे, सगळेच बदाम घेऊ शकत नाही, पण ज्वारी, गहू, बाजरी म्हणजे ज्वारीच्या उपलक्षणाने ही सगळी धान्य, ही धान्य सगळे घेऊ शकतात, सगळे जगू शकतात. पण ऐकलं का, याला शास्त्रामध्ये एक शब्द आहे, सर्व अधिकार सेव्यता. सर्व अधिकार सेव्यता ही कशात आहे? ज्वारीत आहे. तशी साधनेमध्ये तीर्थयात्रा ही सर्व अधिकार सेव्य असणारं साधन आहे. आपल्याकडे तीर्थयात्रा करावी असा शास्त्राचा संकेत आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. थांबायचे 2 मिनिटं इथं आपल्याला. तीर्थयात्रा कर, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, फिर तीर्थयात्रा कर. पण महाराज, त्या तीर्थयात्रेच्या संबंधानं काही प्रश्न आहेत. संत वाङ्मयातल्या प्रश्न निर्माण करू, संत वाङ्मयाच्या प्रमाणाने उत्तर देऊ आणि पुढे जाऊ. सगळ्यात महत्वाचं, तीर्थयात्रा कोणती करावी, आपलं कोणी करावी, तीर्थयात्रा कोणी करावी, तीर्थयात्रा कधी करावी, तीर्थयात्रा कोणती करावी, तीर्थयात्रा कशी करावी आणि तीर्थयात्रा का करावी, असे 5 प्रश्न आपल्या समोर आहेत. 2-2 मिनिटात उत्तर. तीर्थयात्रा कोणी करावी? सर्वांनी करावी. हो, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, जरी झाले पावन, तरी देव तीर्थ भजन न संडेती. मुक्तानं सुद्धा तीर्थयात्रा करावी आणि सामान्य लोकांनी सुद्धा तीर्थयात्रा करावी. तीर्थयात्रा कोणी करावी? सर्वांनी करावी. बरं, कधी करावी?
कधी करावी? त्याचं उत्तर देताना नाटा तुकाराम महाराज म्हटले, माणसानं तीर्थयात्रा कधी करावी? जव हे सकाळ सिद्ध आहे जव हे सकाळ सिद्ध आहे. हात लावाया पाया. आपले स्वहिता पाहे. काय म्हटले तुकाराम महाराज? तीर्थयात्रा कधी करावी? जव हे सकळ सिद्ध आहे. जोपर्यंत या सगळ्या गोष्टीची सिद्धता तुमच्या जवळ आहे. या म्हणजे कोणत्या कोणत्या? हात, चालावया, पाय. हे चालावया पाय, चालावया शब्द हात आणि पायाच्या मधात घ्यायचा. तीर्थयात्रा कुठपर्यंत कधी करायची? जोपर्यंत पाय चालतात आणि जोपर्यंत हात चालतो तोपर्यंत. कारण तीर्थयात्रा नुसते पाय चालले नाही पाहिजे. तीर्थयात्रा करता हात सुद्धा काय पाहिजे शिवराम बाबा? चालता पाहिजे. कोणता महाराज फुकट नेतो आपलं? तीर्थयात्रा करायचं म्हटलं हात बी चालते पाहिजे, पाय सुद्धा चालते पाहिजे. ऐका, जर आम्ही गेलो बद्रीनाथ केदारनाथला हेलिकॉप्टरची सोय, जमुनोत्रीला आज कोणी गेलं तर त्याला काय करावं लागतं? पाय चालावं लागतं. जोपर्यंत पाय चालतात तोपर्यंत, जोपर्यंत ही सिद्धता आहे. ते आमचे ढोमसे पाटील गोरठांचे, ते आता मानसरोवरला गेले. माझी इच्छा होती जाण्याची. मी म्हटलं बुकिंग करा माझं बी तुमच्यासोबत. पण ते म्हटले महाराज चायनाचा नियम असा आहे, त्या तीर्थयात्रेला 100 किलोच्या वरचा चालत नाही. आता काय सांगू आता तुम्हाला. म्हणजे त्यांच्या ते पुढं म्हणजे मानसरोवरापर्यंत जाता येतं, पण ती कैलासाची परिक्रमा जी आहे, ती परिक्रमा करण्याकरता वजन किती पाहिजे? 100च्या आत. खर्च काय नाही, 3.5 लाख रुपये. म्हणून हात चालता पाहिजे हे सांगत होतो मी. शरीर सक्षम पाहिजे. जर आम्ही अमरनाथला गेलो, पहिलगाम म्हणून गेलो तर 3 दिवस चालावं लागतं. बालठाणून गेलं तर चढ जास्त आहे. तिथून एका दिवसात जाता येतं, पण त्याला शरीर सुद्धा तेवढं सक्षम पाहिजे. मी बालठाणून अमरनाथला एका दिवसात चढलो सुद्धा आणि उतरलो सुद्धा. सकाळी 4 ते संध्याकाळी 4 पर्यंत अमरनाथला गेलोही आलोही. सकाळी 4ला निघालो होतो, संध्याकाळी 4ला वापस आलो. हो, पण मी 2004 साली गेलो होतो. आषाढी वारी केली आणि सगळ्यात महत्वाचं माझं भाग्य असे व बंडा तात्याच्या सोबत अमरनाथला गेलो होतो. मी तात्यासोबत गेलो. म्हणजे पाय चालते पाहिजे. हो, नाही तर तीर्थयात्रेला निघाला, अहो चला ना बालाजी मंदिरात दर्शनाला. काय नाही हो, बारी फारे गुडघे दुखतात. आला कशाला मग तू? भात आणि रसम खायला. हातपाय चालते पाहिजे तोपर्यंत करावी. अजून हात चालता असावा, अर्थाची सुद्धा सक्षमता असावी. कारण ज्या त्या तीर्थामध्ये गेल्यानंतर जो तो विधी करावा लागतो, त्या त्या क्षेत्रात त्या त्या दानाचं काय महाराज महत्व आहे. ते करण्याकरता हात जोपर्यंत चालतो, पाय जोपर्यंत चालतो तोपर्यंत. काय म्हणतील महाराज? काय नाही, आताच आमचं वय 40 आहे, हातपाय 60 वर्षापर्यंत चालतील असे लोक बोलतील. म्हणून तुकाराम महाराजांनी आवर्जून सांगितलं, अजून एक ध्यानात राहू द्या, जो काळ असे दुरी ठेला. जोपर्यंत मरण आलं नाही तोपर्यंत कर, नाही तर ते कधी येईल आणि कोणाला येईल सांगता येत नाही. कधी करावी झाली, का करावी, आपलं पुढे शेवटी येते कशी करावी. तीर्थयात्रा कशी करावी याचा विचार आम्हाला एका वासुदेवामध्ये एकनाथ महाराजांनी दिला. एकनाथ महाराज म्हणतात, तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ.
कधी करा हे झालं आपलं, पण कशी करा. सगळ्यात पहिला मुद्दा सांगितला आम्हाला नाथांनी, तीर्थयात्रा सुखे जाऊ, सुखासुखी जाऊ. का हो, नाही तर रोषे निघाले अवचटे, लागले द्वारकेच्या वाटे. का हो तुम्ही तीर्थयात्रेला का आले? काय नाही, म्हणजे पोरग रोजच मारतं, सुन्या शिवाय देते, त्याच्यात राहण्यापेक्षा तीर्थयात्रा केलेली आहे बरी. असं नाही, सुखासुखी जावं. अजून यात्रा कशी केली जाते? दुखादुखी. 10व्याला आपल्याकडे तीर्थावर गेलं जातं, अस्थि विसर्जनासाठी तीर्थावर. मग ती सुखासुखी आहे का दुखादुखी आहे? दुखादुखी. असं वैतागून जाऊ नये, प्रसन्नतेनं तीर्थयात्रेला जावं. काय आहे, आपल्या घरात एखाद्या माणसाने, एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली, त्याचा फार मोठा दोष आहे. आत्महत्येचं एवढं पाप सांगितलं शास्त्राने. एखाद्याने जर आत्महत्या केली तर बुवा त्याच्या अंत्यविधीला जाऊ नये म्हणतं शास्त्र. कारण अंत्यविधीला जर, म्हणजे एखाद्याने आत्महत्या केली आणि त्याच्या अंत्यविधीला जो जातो त्याचं पाप त्याच्या बोकांडीवर बसतं. जाऊ सुद्धा नाही म्हटले. मग आपल्या घरातच केली, मग काय करा? मग काय करा? एक आहे, त्याच्या पापातून त्याला निष्कृती नाही, त्याला पुन्हा जन्म घेऊन काहीतरी प्रायश्चित्त घ्यावं लागेल. पण आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा त्रास आपल्या घराला होऊ नये याच्याकरता एक उपाय शास्त्रानं सांगितला आम्हाला. एक उपाय काय झालं, एक राजाच्या पोराची मैत्री एका गुरख्याच्या पोरासोबत झाली. आणि त्या राजाच्या पोरानं गुरख्याला विचारलं, का रे तू दिवसभर कुठे असतो? म्हणे त्या डोंगरावर असतो. त्या डोंगरावर जातो, तिथं काय आहे? आंब्याचे झाड आहेत, जांभळ आहेत, मस्त मजा आहे, असं पोहायला पाणी आहे, असे मोर नाचतात. मग ह्या पोराला, राजाच्या मुलाला इच्छा झाली कुठं जायची, ते सगळं पाहण्याची इच्छा झाली. राजाच्या मुलाला तो आईजवळ आला, म्हणे मम्मी, आपला आई, मला उद्या जंगलामध्ये जायचंय. कशासाठी? गुरं सांभाळायला. का? अरे आहेत ना नौकर. नाही म्हटले, मला गुरं सांभाळायला जायचंय. आता लेकराचा हट्ट, ती गेली राजाकडे. ती म्हणली, अहो ऐकलं का, आपले चिरंजीव म्हणतायत की त्यांना वनामध्ये जायचंय. कशा करता? गुरं सांभाळण्याकरता. मग आपल्या पोराला पायात काटे टोचतील, पाय पोळतील, त्याची व्यवस्था काय? काळजी करू नको म्हटले. हो, कुंभाचा निधी आलेला आहे, तिकडं वापरू. प्रधानजीला बोलवलं. प्रधानजी म्हणजे काय, एक टेंडर काढा म्हणते. काय? सगळ्या जंगलामध्ये कार्पेट अंथरण्याचं. साहेब ते फार खर्च पडेल, सगळ्या जंगलात कार्पेट काय अंतरायचे? ना माझा मुलगा चाललाय गुरं सांभाळायला, त्याचे पाय पोळाले नाही पाहिजे, त्याच्या पायाला काटे घुसले नाही पाहिजे म्हटले. तिने एक सल्ला देऊ का? सगळं कार्पेट अंथरणं तर शक्य नाही, पण एक करता येईल काय, त्याच्या पायात चप्पल घातली तर. अरे वा, चांगलं आहे ना म्हटले. अगदी बरोबर आहे, चालतं म्हणले, थोड्या खर्चात भागून जातं. मग सगळ्या जंगलात कार्पेट अंथरणं जेव्हा शक्य नसतं तेव्हा काय करावं माणसाने? आपल्या पायात चप्पल घालावी. तसं एखाद्या पापातून सुटका होणं आपल्याला शक्य, त्याच्या पापातून त्याला सोडवणं शक्य नसतं, तेव्हा माणसानं काय करावं? आपली तेवढी सुटका करून घ्यावी. एखाद्याने आत्महत्या केली, त्याचा उद्धार आम्ही करू शकत नाही, मग त्याचा दोष आपल्या कुळाला लागू नये याकरता काय करा? त्याच्या 10व्याच्या 10,000 किलोमीटर यात्रा करा म्हणली. किती किती? 10,000. काय महाराज, शक्य आहे काय? आता विमानानं शक्य आहे. आणि त्याच्या पुढचं सांगतो, शास्त्रानं सूट दिली. मग आता विमानानं शक्य आहे. शास्त्र जेव्हा लिहिलं तेव्हा नव्हतं, मग काय करायचं? त्याला पर्याय दिला शास्त्रानं. पद्मनाभ, तू कॅल्क्युलेटर काढ. मोबाईल आहे का तुझ्याजवळ? लय चांगली गोष्ट आहे. तुमच्याकडे आहे ना? बंद झाला, धन्यवाद. हा, कॅल्क्युलेटर घ्या. हा, इथून पंढरपूर किती किलोमीटर आहे? किती? एवढं नाही हो, 375. आता काय करा तुम्ही, 10,000 भागिले 375 करा. नाही, एक मिनिट, 375 गुणिले 2 करा आधी. $750. आता भागिले 10,000 करा. 10,000 भागिले 750 करा. 10,000 भागिले 750. नाही नाही, तिथे उलट केलं तुम्ही. 10,000 भागिले 750 करायचे. मला काहीच गडबड. हा, 1333. काय करायचं माहितीये का? एका गाडीत 14 माणसं घालायची, पंढरपूरला नेऊन आणायचे. 10,000 किलोमीटर यात्रा झाली.
अशी शास्त्रानं आम्हाला काय करून दिलेली, संगती लावून दिलेली आहे. असं कधी करायचं, पण ते दहाव्याच्या आत करायचं. ही यात्राच आहे, पण ही सुखासुखी नाही. यात्राला सुखासुखी जावं. बर हा, द्रव्य देऊन या धाडावी तीर्थाशी. एक आहे, माणसानं आपले पैसे एखाद्याला दिले, एखाद्याला पैसे उसने जर दिले आणि त्यानं जर परत दिले नाही तर त्रास वाटतो का नाही? पण शास्त्र सांगतं, दोन गोष्टीला एखाद्याला आपण पैसे दिले आणि त्यांनी बुडवले तरी पुण्यच आहे माणसाला. ते कोणतं कोणतं? एखादा जर तीर्थयात्रा करत असेल तर, आणि एखाद्याच्या घरात लग्न असेल तर, त्याला जर आपण पैसे दिले, ते बुडाले तरी त्याला पाप नाही ना, आपल्याला उलट पुण्य आहे. मला जायचे तीर्थयात्रेला असो. हो, मोल देऊन या धाडावे तीर्थाशी, आला गेला त्याशी अर्ध पुण्य. चला, अर्थ काय, विचार काय सांगत होते? सुखासुखी जावं. कसं जावं? वाचे विठ्ठल नाम घेऊ, देवाचं नाव घेत तीर्थयात्रा करावी. नाहीतर चित्त नाही नामी तरी ते तरी ते व्यर्थ व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामे तरी ते चित्त नाही नामे तरी ते. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भावे, नाही नामे तरी ते व्यर्थ. नाही नामे तरी ते तीर्थयात्रेला गेला, नामाचं चिंतन जर केलं नाही तरी ते व्यर्थ. हे हरिपाठातल्या दुसऱ्या टप्प्यातला पहिला अभंग आहे. गमतलंय गोडे हरिपाठातली. आता दुसऱ्या टप्प्यातला शेवटचा अभंग, हरिवंश पुराण. बघा बरं, तीर्थयात्रा केली आणि नामसाधना जर केली नाही तर तीर्थयात्रेला अर्थ नाही. आता शेवटचा अभंग काय सांगतो? हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिविन सौजन्य नेणे काही, तया नरा लादले, वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. वा. म्हणजे त्यांनी नामचिंतन केलं तर सगळ्या तीर्थाचं पुण्य त्याला मिळतं. पण त्यांनी सगळी तीर्थयात्रा केली पण नामचिंतन केलं नाही, त्याला अर्थ उरत नाही. तीर्थयात्रा हे निमित्त आहे. तीर्थाला गेल्यानंतर उठी रे उठी बाळा, तो तीर्थे रे हिंड. कारण काय, चांगल्या देशात गेलं की माणसाला चांगले विचार स्फुरतात. अट्टल वारकऱ्यांनी बिअर बार मध्ये हरिपाठ म्हणून दाखवावा, आणि अट्टल बेवड्यानी मंदिरात बसून दारू पिऊन दाखवावी, शक्य नाही. अवघड आहे. तो वातावरणाचा काय आहे परिणाम. काय काय मंदिरात शक्य आहे, तर काय काय तपस्वी लोकांनी तप केलंय तिथं. अशीच ठिकाणं सोडा, पण जिथे नित्यानं साधना होते, हो शक्य आहे का? बुवा किती अट्टल दारुडे असू द्या, माऊलीच्या समाधीच्या पुढे आपण शेजार तिला बसतो, तिथं बसून दारू पिऊ म्हणा बरं, कोणाचीच हिंमत नाही. रंगनाथ बुवा, हो पुजारी आपलं, कोणाचीच हिंमत नाही. ध्यानात ठेवा. का नाही? त्या क्षेत्राचा तो काय असतो महिमा. वेळ माझ्याकडे कमी आहे, विस्तार करत नाही. चांगल्या तीर्थात गेल्यावर नामचिंतन घडतं. मुख्य उद्देश नामचिंतनाचाच आहे. श्रीमद भागवतामध्ये विदुरजीचं चरित्र आलेलं आहे, आणि विदुरजी तीर्थयात्रेला कसे गेले आणि तिथं तीर्थयात्रेत त्यांनी काय आचरण केलं याचा गोड विचार अगदी भागवताच्या सुरुवातीला येतो. चला अजून काय करावं? वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू, तीर्थयात्रा सत्पुरुषाच्या सहवासात करावी. त्याचे दोन कारण. एक तर तीर्थामध्ये जाणं फळ देत नाही, तीर्थामध्ये आपली श्रद्धा फळ देते. तुकोबराचं प्रमाण सांगू, तीर्थी भाव फळे. तीर्थी काय फळे? भाव फळे. आणि भाव कधी निर्माण होतो? मग आपण वृंदावनला गेलो गुरुजी, आणि वृंदावनला गेल्यानंतर एखाद्या साधूनं सांगितलं, बाबा हा ब्रह्मांड घाट आहे, असं याच घाटावर माझ्या कृष्णाने माती खाल्ली होती. किती आदर वाटतो त्या जागेबद्दल. काय वाटतं त्या जागेबद्दल? आदर. अरे बाबा हा डोह आहे, हा डोह सामान्य नाहीये. या डोहाच्या शेजारी तुकोबराने 13 दिवस अनुष्ठान केलं, आणि या डोहातून माझ्या तुकोबराचे अभंग वर आले.
काय वाटतं बाबा? डोंगर डोंगर नाहीये. इथे तुकाराम महाराजांनी 14 दिवसात देवाचा या गुहेत बसून साक्षात्कार करून घेतला. असा त्या स्थानाचा महिमा सांगितला. तिथं भाव निर्माण होतो. पण हा महिमा सांगायला कोणीतरी साधू असला पाहिजे. म्हणून साधूच्या सहवासात यात्रा करायची. हो, यात्रा करायची. ते विधी आहेत. पुन्हा कोण्या तीर्थात किती राहावं? काशीमध्ये गेल्यावर 3 रात्र राहावं असा नियम आहे. काशीचा विधी किती आहे? 3 रात्र. हो, इथं यात्रा काढणार कोणी नसलं तर सांगतो पुढचं. एक मुक्काम काळभैरवाचा करावा लागतो, एक मुक्काम गंगेचा करावा लागतो, आणि 1 रात्र विश्वनाथा करता राहावं लागतं. तेव्हा त्याचं फळ आहे. चला, कशी करावी हे झालं. का करावी त्याचे 2च उद्देश सांगतो. का करावी? आमच्या पूर्वजांनी केली म्हणून करावी, आणि अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं म्हणून करावी. अंतःकरणातले मल विक्षेप दोष जातात म्हणून करावी. अज्ञानाचा भाग होता माझे श्री, मनोनी फिरविले देशोदेश. तीर्थावळीतलं प्रमाण आहे. जेव्हा तीर्थयात्रा करून नामदेवराय आल्यानंतर देवाने विचारलं, नामा कस काय झाली यात्रा? आता 2च प्रमाण सांगतो, आता पूर्ण वेळ नाही आपल्याला. तीर्थयात्रे प्रति बोळविला नामा, आणि प्रयागादी तीर्थ करून आकाशी नामा रावळाशी येता झाला. सगळा मधील सर्व विस्तार अशक्य आहे. हो, ऐका. तेव्हा नामदेवराय म्हणतात, अज्ञानाचा भाग होता माझे श्री, म्हणून फिरवले देशोदेश. माझ्या डोक्यात काहीतरी अज्ञान भरलं होतं देवा, म्हणून ज्ञानोबराच्या संगतीत मला तू फिरवलं, पण तू अज्ञान माझं गेलं. याकरता यात्रा करावी. ज्येष्ठाने केली ती करावी. आता एकच प्रश्न आहे, कोणती करावी? एक म्हातारं मला भेटलं. म्हटलं, बाबा यात्रा झाली ना? म्हणे, बाबा 4 धाम केले, 12 ज्योतिर्लिंग केले, शक्तिपीठ झाली, अष्टविनायक झाले म्हटले, चतुस्थळी झाली म्हटले, केदाराचे 4 धाम झाले म्हटले. मग आता कोणती यात्रा राहिली? मला अहो महाराज, ती चीन मधली मानसरोवर कैलास यात्रा झाली म्हटले. मग आता कोणती राहिली? ते महाराज, आता सगळ्या यात्रा झाल्या, एकदा गोवा तीर्थ करायची इच्छा आहे. एकदा गोवा तीर्थ झालं की संपलं. अशी नाही. कोणती करावी? ज्याचा संकेत आमच्या शास्त्रांनी, ज्याचा संकेत आमच्या साधूंनी दिला, त्या यात्रेला जावं. त्या तीर्थाचे 2 प्रकार आहेत. आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले पाठात कायम सांगायचे, ही सगळी तीर्थ आहेत, ही भौम तीर्थ आहेत, पण एक तीर्थ पाहिजे. या भौम तीर्थाबरोबर चित्तीर्थ एक चालणार. जयाचे नाव तीर्थाराव, दर्शने प्रशस्तीचे ठाव, जया संगे ब्रह्मभाव, भ्रांतासीही भ्रांतालाही ब्रह्मभाव देण्याची कुवत ज्या साधू पुरुषात आहे. हो, आमच्या महेश भाऊचा एक शब्द आहे, ऊर्जा स्त्रोत. ज्या साधूत आहे अशा साधूला चित्तीर्थ म्हटलंय आमच्याकडे. ते चेतन काय आहे? तीर्थ आहे. ते चित्तीर्थ आहे. हे तीर्थ मिळावं. मगाशी म्हटलो, संता संगे सेवू. ही तीर्थयात्रा केल्यावर जर ही तीर्थ घडलं नाही तर आपल्या जीवनाला अर्थ नाही, कारण संताविन प्राप्ती नाही. म्हणून देव जरी बोलला नामदेवरायासोबत, तरी खेचर स्वामीची भेट गरजेचीच पडली. देव सोबत खेळत होता उद्धवाच्या, तरी गोपीच्या उपदेशाची गरज पडलीच. म्हणून सत्पुरुष ह्याला चित्तीर्थ म्हणतात. हे भेटलं पाहिजे. पण हे सगळ्याला सहजासहजी भेटत नाही. हे तीर्थ सगळ्याला घडत नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी सगळी तीर्थयात्रा केली. वाराणसी गया पाहिली द्वारका. उत्तरार्ध नको सध्या. वाराणसी गया पाहिली द्वारका. तुकोबारांनी नामदेवरायाच्या अवतारात, उद्धवाच्या अवतारात सगळी तीर्थयात्रा केलेली आहे. सगळी यात्रा केली. पण आता या भौमतीर्थाबरोबर चित्तीर्थ, संत तीर्थ भेटलं पाहिजे, ही उत्सुकता त्यांच्या हृदयात निर्माण झाली. तया लागी जीव होतो कासा वीस, पाहतील वास नयन हे, अस्वलाची परी आणि गुरुनामाचा जप करी. नामदेवरायाबद्दल म्हटलेलं आहे. अशी तीव्रता निर्माण झाली आणि अशी कर्म साम्य दशा होय जेत विरेशा, ते तर सद्गुरु अपैसा भेटेची गा. अशी कर्माची साम्य दशा आली. जगद्गुरु तुकोबाराय झोपले होते आणि त्यांना स्वप्न पडलं, मी गंगेच्या स्नानाला निघालो. आणि त्या गंगेच्या स्नानाला जाता जाता, भौम तीर्थावर जाता जाता त्यांच्या जीवनात अजून एक गंगा आली. ती गंगा कोणती? अभंगाचं पहिलं गंगा आली आमावरी,
आम्हावरी गंगा आली आम्हावरी गंगा आली आम्हावरी पाऊले शेजारी साजिरे साजिरे संत पाऊले शेजारी साजिरी सा
माझा भाग्योदय झाला आणि माझ्या जीवनामध्ये आज संत जीवनात आले. ऐकलं का? आपल्याकडे संत भेटीबद्दल 2 प्रमाण आहेत. देवाची कृपा झाली तर संत भेटतात किंवा भाग्याचा उदय झाला तर संत भेटतात. याच्यात फरक काय? जर प्रयत्न करून जर भेटले तर म्हणायचं आमच्या भाग्यानं भेटले, आणि काहीच प्रयत्न करता सहज भेटले समजावं देवाच्या कृपेने भेटले. जगद्गुरु तुकोबाराय संत भेटी करता तेवढे प्रयत्न केले नाही, संत स्वतःहून भेटले, सापडविले वाटे. म्हणून भाषा आहे, अहो मी गंगेजवळ गेलो नाही, गंगा आली आमच्या जीवनात. काय आली? गंगा आली. कोणती गंगा आली? आमच्या जीवनात गंगा आली. त्या गंगेचं स्वरूप आहे संत पाऊले साजेरी. ऐका, गंगा काय करते? पाप घालवते. संतांच्या चरणाचं चिंतन पाप घालवतं. गंगा काय करते? गावाच्या मागं किती मोठं गटार असू द्या, त्या लगेच आपल्यात घेते. त्याचा इंटरव्ह्यू घेत नाही. तो कोण रे? म्हणे नाला. कोण्या गल्लीतून आला? म्हणजे खाटकाच्या चला वय माग. अशी गंगा म्हणत नाही. आगा गावर असे भरले, पाणी पाठी पाय देत आले, ते गंगे काय म्हणत आले? परते सर लगेच घेते. गंगा दुसरा एक करते. गंगा गटार आपल्या ताल्यावर किती दिवसानं आपलं रूप त्याला देते? लगेच. सरी तवची ओहळ वाहळ जवन पवती गंगाजळ, मग होनी ठाकती केवळ गंगा रूप. लगेच बघा, परिक्रमा करताना उद्धव घाटावर गटार दिसले की नाकाला कपडा लावतात. पंढरपूरला उद्धव घाट उतरतो ना आपण, तिथं गटार आहे, तिथं नाकाला काय लावतात? कपडा लावतात. आणि तेच पुढे गेल्यावर त्याच गटाराचं केशवाय नमः गोविंदाय नमः म्हणतात. हा, गावा मागील ओहळ गंगा न म्हणे अमंगळ, आणि सरिता ओहळ ओघा गंगे मिळवणे झाल्या गंगा. मला वाटतं संत सुद्धा सगळ्याला आपल्या जवळ घेतात. खरं सांगू का, आम्हाला ज्ञानोबा तुकोबा जोग महाराजांनी जवळ घेतले म्हणून मजा आहे. आता आमचं लय खरं अवघड होतं महाराज. ते लॉकडाऊन मध्ये आमचं गेट टुगेदर झालं. लॉकडाऊन मध्ये सोशल डिस्टन्स. मग ते आमचे सगळे मित्र आम्ही त्या मैदानात जमा झालो शाळेच्या. मग प्रत्येक जण आपला परिचय करून देऊ लागला. पण त्यात मी मोठा असल्यामुळे सन्मानाने जरा महाराजाची कुठे मोठेपणा असतो थोडासा, म्हणून त्याने अध्यक्षपद मला दिलं. मग मी विचारायचो माझ्या मित्राला, इलियास क्या करता रे तू? ते मुस्लिम भागातला आहे मी, तिथं मुस्लिम मित्र जास्त आहेत माझे. इलियास क्या करता तू? कुछ नहीं, आबू की पान टपरी चला रहा हूं. आबू की पान टपरी. बोले फारूक तू क्या करता? बोले मैं मोजा बेचता, म्हणजे केळी. या भाऊ या बसा. इर्षद तू क्या करता? मोबाइल के कवरा बेचता. मोबाइल के कवरा बेचता. दत्ता तू काय करतो? काय नाही, लोकांचे आधार कार्ड पॅन कार्ड काढून देतो. राहुल तो काय करतो? काळी पिवळी चालवतो म्हटले. आणि मग मी रात्रभर विचार करू लागलो, भाऊ जर मी आळंदीला गेलो नसतो तर, जोग महाराजांनी मला जवळ केलं नसतं तर, यांच्या शेजारी माझं बी एक दुकान असतं. फुगेल्या फुगे केसावर फुगे ओ म्हणे माय. संतांनी जवळ घेतलं, आणि नुसतं जवळ नाही घेतलं, आपल्यासारखं केलं. आपण सारखी क्षपक आहे प्रमाण, पण गोड आहे. चला मग संत पाऊले साजेरी. पण एक सांगू, गंगेजवळ जाऊन सुद्धा आपले काही कर्तव्य आहेत. ऐकलं का? गंगा गटाराला गंगा रूप करते, पण कोण्या गटाराला? जे मिसळतं त्याला. एकाने गटार भरलं बाटलीत, गच्च बुचन लावलं, ठेवलं गंगेत 4 वर्ष, आणि 4 वर्षानं गेला काढायला तर गटार गटारच राहिले. का? मिसळलं नाही म्हणून. अशी बरेच गटार वारकरी संप्रदायाच्या गंगेत येतात. काय करतात? वारकरी संप्रदायाच्या गंगेत असे बरेच गटार येतात, पण भडवे बुचणं लावून येते, मिसळतच नाही. आम्ही दिंडीत भजनाला हा ना गुडदानी गोळा करीत हिंडतो रस्त्याच्या काढा काढा. आहे का नाही? हा, अरे मिसळल्याशिवाय तुला आनंद कसा भेटेल? मिसळावं लागतं. ते करण्याकरता मी काय केलं? ते करीन आंघोळी. मी समर्पित होईल. ते करीन आंघोळी. महाराज आंघोळीला पाणी कोणतं? त्यांच्या पायातून निघालेली गंगा ती कोणती? पुढे चरणरज धुळी. महाराज गंगेत स्नान केलंच पाहिजे. त्यात विशेष पर्वाला जर केलं त्याचं विशेष फल आहे. काल सोमवती अमावस्या होती. अहो विशेष पर्वाला विशेष फल आहे. अरे बाबा, येते तीर्थावळी पर्व काळ सकळ, अशा त्या गंगेची महती आहे. त्या गंगेत मी स्नान करेल, त्याचा परिणाम पाप पळाले जळाले.
चला या तुम्ही पुढे आता शेवटच्या चरणाला. पाप पळाले जळाले. त्यांच्या गंगेत स्नान केल्यामुळे आमच्या जीवनातलं पाप पळालं, जीवनातलं पाप गेलं. वै परमपूज्य परमादरणीय परमसिद्धीय पांडुरंग महाराज घुले सांगत असतात, हो काय, ठकू पळून गेली, पण पळून गेलेली ठकू परत येऊ शकते. मग पळाले आणि तिकडे जाऊन ते जळाले. पाप पळाले जळाले. आणि जन्मा येणेकडे पातकाची मूळ असल्यामुळे पाप जळालं, त्यामुळे भव दुःख दुरावले. महाराज तुमची वेळ झाली, तुम्हाला नांदेडचं कीर्तन गाठायचंय आणि तुम्हाला कळतं का नाही काही, अजून एक चाल व्हायची, वेळ किती झाला. हो मग बाबा थोडक्यात सांगा ना. थोडक्यात सांगतो म्हणले, काय थोडक्यात? तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो.
धन्यता कशात आहे? पंचदशीमध्ये एका श्लोकात धन्यता सांगितली, धन्योहम धन्योहम, मी धन्य आहे, मी धन्य आहे. का धन्य? स्वात्मानं व्यंजसा वेदमी, मी माझ्या स्वरूपाला जाणलंय. आणि धन्योहम धन्योहम आनंदम बिभेती मे स्पष्टम, मला माझ्या स्वरूपाचा आनंद मिळतोय. संत आले, त्यांनी जीवनातलं अज्ञान घालवलं आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती करून दिली, म्हणून माझं जीवन धन्य झालं. मला भौम तीर्थयात्राही घडली आणि चित तीर्थयात्राही घडली. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर चांगला संसार करून, चांगला संसार करून चांगला परमार्थ करायला आणि चांगले मुलं घडवायला जीवनामध्ये दानत लागते. पण मला वाटतं आमच्या शोभाताई यांना ती गोष्ट सहज जमलेली आहे. त्यांनी आदरणीय वैकुंठवासी पांडुरंग महाराज अर्थात आमच्या लहानुभाऊंचे वडील यांचा संसार खूप चांगल्या पद्धतीने केला आणि आम्हाला यात समाधान आहे. शोभाताईने काय परमार्थ केला, काय नवऱ्याची सेवा केली हे नंतर आहे. आम्हाला लहानुभाऊसारखा एक सवंगडी दिला, हेच आम्हाला त्या धन्यतेचं द्योतक वाटतं की आमचे लहानुभाऊ सदैव आमच्या संपर्कात असतात. सामाजिक सेवेच्या कार्यात सुद्धा त्यांची धडपड मोठी असते आणि कोणतं काम करायचं तर ते थेट झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, ही तळमळ त्यांच्या पाठीमागे असते. आता तुम्हाला सांगतो इथं किती 1 2 3 4 5 6 7 म्हणजे प्युअर महाराष्ट्र गाजवणारे 7 गायक आहेत. 2 कीर्तनकार, आपलं 2 मृदंगाचार्य आहेत जे महाराष्ट्र गाजवत आहेत. कीर्तनकाराची निवड थोडी चुकली त्यांची, कारण त्यांना कीर्तन वजनदार नको होतं, त्यांना कीर्तनकारच वजनदार पाहिजे होता असं हो. म्हणून पण आमचा स्नेहानुबंध आहे. पण या सगळ्यांना विचारा, त्यांनी या कार्यक्रमाकरता प्रत्येकाला 15-15 तरी फोन केले असते. बस 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. निदान 15-15 तरी काय केलेले, त्यांना 25. मला तुमचा रेटच तेवढा आता, तुमची प्रतिष्ठा तेवढी आहे. आमचं 5-10 फोनमध्ये भागलं असं ज्याच्या त्याच्या वेटेजनंच करावं लागतं, आवाजच नाही. आदरणीय आमच्या विकास महाराज तर म्हणतात 25 फोन केले सगळ्या गुणीजन मंडळींना. आणि सगळी मंडळी का आले, एवढी मंडळी एका जागी येणं शक्य नाही आणि ह्या काळामध्ये शक्य नाही. कारण दिवस सध्या कोणता ऋतू चालू माहिती आहे रंगनाथ बुवा? पावसाळ्यातला उन्हाळा चालू आहे शिवभाऊ. सध्या कोणता आहे? पावसाळ्यातला उन्हाळा चालू आहे. एवढी उष्णता आहे, प्रत्येकाची धावपळ आहे. आमचे सदानंद महाराज मडला होते रात्री, तिथून आलेत. त्यानंतर आमचे गुरुजी श्रीगोंद्याहून आले. त्यात आमचे विकास महाराज, त्यांच्या मागे ॲडमिशनची एवढी धावपळ आहे सध्या गुरुकुलमध्ये. कारण त्यांच्या, मला वाजवणं जेवढं आवडतं ना विकास महाराजाचं, त्याहीपेक्षा त्यांचं कार्य मला खूप आवडतं. हो, एखाद्या महाराजांनी 2 एकरात मठ बांधला तो नाही मोठा, ज्याने वारकरी संप्रदायाला 4 टाळकरीने पाकवाजा दिला तो महाराज मोठा समजतो. ते कार्य, तेवढ्या कार्यबाहुल्यातून ते आले आमचे माऊली महाराज, ही सगळी मंडळी. कारण सदैव संपर्कात असणारे आमचे लहानुभाऊ. आणि मी भाग्य समजतो शोभाताईंचं की अशी रत्न पोटाला यायला सुद्धा काय लागतं, भाग्य लागतं. त्यांनी वडिलाची सेवा खूप चांगली केली. वडिलाच्याही पुण्यतिथीचा कार्यक्रम सगळ्यांचे डोळे दिपतील एवढा सुंदर केला. आजच्याही कार्यक्रमामध्ये कुठेच कसर ठेवली नाही. मला वाटतं नाशिकमध्ये प्रसिद्ध असणारा ते काय शेख मास्तर बँड एवढा भारी आणला, म्हणजे पूर्ण जलाची मिरवणूक त्यानं काढली. आणि कोणतेच, मला जर कोणी विचारलं कार्यक्रमाचं आयोजन कसं असावं, गाणारे कसे असावे, वाजवणारे कसे असावे, सिस्टीम कशी असावी, विनेकरी कसा असावा, आमच्या सानप बाबासारखा. तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. तुम्ही टॉप 10 मध्ये एक आहे, पण तो टॉप 1 माणूस आहे विनेकऱ्याचा. इथं टॉप 10 मध्ये गायक आहेत, पण विनेकऱ्याच्या बाबतीत सध्या महाराष्ट्रात टॉप 1 विनेकरी आहेत. त्यांचे ते नाचणं, बसून कधी माणूस उभा राहतो कळतही नाही. ह्यांना माझ्या गाडीत फिरवा लागेल महिनाभर, मग कळते बसणं उठणं काय. म्हणून सर्व टाळकरी अत्यंत आखीव नियोजन आहे. आणि आमच्या लहानुभाऊंनी एवढ्या तळमळीने हे कार्य केलं. तुम्ही सर्व मंडळी आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. खरं तर मला
माझ्या वेळेच्या पुढं 15 मिनिटं जास्त बोल, ओव्हर टाईम केलाय. जास्त बोललोय कारण अजून बोलावंसं वाटतं, बोलण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. पण पुढचा प्रवास नांदेड, मला कीर्तन गाठायचंय नांदेडला. म्हणून सर्वांचा निरोप घेतो, सर्वांचं दर्शन घेतो. आदरणीय आमच्या लहानुभाऊंच्या कार्याला शुभेच्छा देतो. पुढील कार्याकरता सुद्धा आपण ज्ञानोबा तुकोबाचे आशीर्वाद त्यांना लाभावे अशी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर यांच्या चरणी समर्पित करून थांबतो. या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आमचे शिवभाऊ शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या भागातील एक राजकीय दमदार नेतृत्व आमचे शिवभाऊ आज या ठिकाणी आहेत. मला वाटतं नुसती एकटी नाहीत, इथं टाकळीची किती आहेत. हां टाकळीची भजनी मंडळी मंडळी, आवाज आहे मला टाकळीचा, काय बघा तुम्ही. हो, म्हणून या सर्व मंडळीबद्दल सद्भाव व्यक्त करतो. तुमची माफी मागतो, मी तुम्हाला जास्त वेळ देऊ शकलो नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सगळे गुणीजन मंडळी हे सर्व मला आदरणीय आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करून आता मी जय विठ्ठल करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराजाला विनंती करतो, तुम्ही पुढे चला, मी आलोच मागून. चौकदार विठ्ठल जय जय बोललेले बोले बेटे बापुडे बोलणारे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही बिचारीला अधिकार मी बोला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध कपडे धनेश्वर राज पाळे भक्त करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध देव सर्वांची मानवे तितके कमीच आहे की जेणेकरून आजच्या ह्या आदरणीय आमच्या मातोश्री शोभाताई पांडुरंग वाटपाडे यांनी जी चारधाम यात्रा करून आले, त्या निमित्ताने आम्ही हा आयोजित केलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या आग्रहास्तव आम्ही आमंत्रित सर्वांना केलं आणि आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण आलात त्याबद्दल माझ्या वाटपाडे परिवाराच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आदरणीय आजची जी कीर्तन सेवा जोग महाराज संस्थेचे आदरणीय आमचे गुरुवर्य उमेश महाराज दशरथे बाबांचे खूप खूप मनापासून आभार मानतो की बाबांनी आमच्या एका शब्दावरती आम्हाला मान सन्मान देऊन आमच्या कार्यक्रमाची तारीख घेतली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याच पद्धतीने आदरणीय आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज आरू, महाराष्ट्राचं भूषण, आमच्यासाठी खूप मनापासून वेळ दिला, त्याबद्दल बाबांचे मी मनापासून आभार मानेल. त्याच पद्धतीने आदरणीय आमच्यावर कायमस्वरूपी प्रेम करणारे आदरणीय आमचे महेश्वरजी बगुरे गुरुजी, बाबांचे खरंच मनापासून आभार मानेल. वेळोवेळी आम्हाला खूप पद्धतीने मदत करता, त्याच्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि एक महाराष्ट्राचं नवीन व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायामध्ये एक वारकरी संप्रदायाचा वारसा टिकून ठेवण्यासाठी आमचे गुरुबंधू सदानंदजी महाराज, त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानेल. त्याच पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचं व्यक्तिमत्व कधीच कुठं गायनाचार्य म्हणून जात नाही, कारण की त्यांनी कीर्तन सेवा चालू केली आणि आमच्या एका शब्दाला आम्ही आवाज दिला आणि आम्हाला वव दिली, असे आदरणीय आमचे कोमल महाराज पाटील, त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानेल. त्याच पद्धतीनं आपल्या टाकळी गावचं भूषण, मी आमच्या टाकळी गावचं भूषण नाव घ्यायचं नाही मला, पण राहावं नाही असे आदरणीय आमचेवाले बोराडे महाराज, त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानेन. त्याच पद्धतीने सोमठाणे गावचं भूषण ऋषिकेश महाराज नवले हे सुद्धा इथं उपस्थित आहे. त्याच पद्धतीने 2 मृदुंगाचार्य आपल्याला लागले. नाशिक जिल्ह्याचं भूषण आदरणीय आमचे विकासदादा बेलुकर, त्याच पद्धतीने आळंदीचं भूषण ज्ञानेश्वर माऊली यांचे मी मनापासून आभार मानतो. वारकरी संप्रदाय संस्थेचे अनिल महाराज जमदडे येवला, संस्थेचे सर्व भजनी मंडळ, पंचक्रोशीतील भजनी मंडळ, आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मी मनापासून आभार मानतो. त्याच पद्धतीने आम्हाला जी साऊंड सिस्टम दिली ते आमचे शंकरदादा, त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी खूप आतोकात प्रयत्न केले असे आमचे TV चॅनल शाही, लीला, बालाजी चॅनल यांचे मनापासून आभार मानतो. त्याचनंतर गजर पंढरीचा महाराजसुद्धा इथे उपस्थित आहे, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आलेल्या सर्व भाविक, आमचे मित्र परिवार, नातेवाईक, अधिकारी, सर्व ग्रामस्थ, सर्वांचे मनापासून आभार मानतो. हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्वांनी महाप्रसादात झाल्याशिवाय कोणी जाऊ नये ही विनंती.